म्हणणार आहोत. क्लिअर? चला पुढे बघूया. आता शब्दाची पहिली जात आहे ती म्हणजे नाम. शब्दाची पहिली जात आहे ती आहे नाम. शब्दाची पहिली जात, शब्दाच्या 8 जातींमध्ये पहिली जात आपण आज बघणार आहोत ती आहे नाम. बघा, सृष्टीतील सजीव किंवा निर्जीव, सृष्टीतील सजीव किंवा निर्जीव अस्तित्वात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंना म्हणजे धर्मांना जी नावे दिली जातात त्यांना व्याकरणामध्ये नाम असं म्हणतात. आता नाम ही शब्दाची जात का आली? कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत की नाही, तुम्ही मला सांगा, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता गावामध्ये घरामध्ये जर कोणाला नावच नसतील तर चालेल का रे बाळांनो? नाही ना. तुम्हाला जर कोणाला तरी बोलवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी नाव सांगावंच लागेल ना. अरे अमक्याला बोलव, तमक्याला बोलव. तुम्हाला दुकानात जायचं असेल, तुम्ही विचारा रे ह्या दुकानात चांगलं काय काय मिळतं? अरे त्या दुकानात चांगलं मिळतं, पण त्या दुकानाला नाव पाहिजे. गावात नाही तर 1760 लोक, कसं कोणाला ओळखणार आहात? आहे की नाही? एवढा 10 लोक असून घरात त्यांना कसं ओळखणार? सृष्टीमध्ये एवढे सगळे घटक आहेत, त्यांना काहीतरी नावं देऊ तेव्हा समजेल ना की असं होणार. अरे ते गावाच्या बाहेर नाही का ते पाणी वाहतं, माझा ते गटार आहे की ओढा आहे की नदी आहे की समुद्र आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीला ओळखण्यासाठी काय असायला हवं? नाव असायला हवं. मग ती गोष्ट गरजेचीच नाही की ती सजीवच असली पाहिजे. निर्जीव वस्तूला सुद्धा नाव, मी आताच म्हटलं गावाच्या बाहेर पाणी वाहतं, निर्जीव आहे की नाही, पण त्याला नाव तर द्यावं लागेल की नाही? मग गोष्टी सजीव असो किंवा निर्जीव असो, काल्पनिक असो किंवा अस्तित्वातला असो, बरोबर की नाही? आता हे पेन अस्तित्वात आहे, हो की नाही? हे जे साधन आहे हे पेन अस्तित्वात आहे. मी जर तुम्हाला म्हणेल की मन, बघा मन, प्रत्येकाला मन आहे, पण हात, नाक, कान, डोळे याच्यासारखं आपलं मन दिसतं का रे बाळांनो? अजिबात दिसत नाही. माझ्या डोक्यात विचार चालू आहेत, विचार डोक्यात ते विचार चालू आहेत, ते असे स्क्रीनवर दिसतात का? नाही. किंवा डोक्याच्या वरती ती अशी काही पट्टी बिट्टी येते का? अजिबात येत नाही. मग लक्षात घ्या, गोष्ट काल्पनिक असो, सत्य असो, वास्तवातली असो, प्रत्यक्ष दिसणारे असो किंवा न दिसणारे असो, तुम्हाला कोणीतरी टोचून बोलले, माझा फार अपमान झाला, तो अपमान दिसतोय का? नाही. मी फार खुश आहे, दिसते का रे? नाही. अशी काही ढळढळीत वस्तू दिसते का आपल्याला? नाही. आपले हावभाव आहेत ते दॅट इज ओके, पण दुसरं काही दिसतं का आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात? तर नाही दिसत बाळांनो. मग लक्षात घ्या की फक्त सजीव आणि निर्जीव का? तर नाही. ज्या गोष्टी प्रत्यक्षात आहेत त्या सुद्धा, ज्या काल्पनिक आहेत त्या सुद्धा, ज्या डोळ्यांना दिसतात त्या सुद्धा, आणि आपण ज्या डोळ्याने पाहू शकत नाही अशा गोष्टींना सुद्धा जी नावं दिली जातात त्यांना आपण थोडक्यामध्ये व्याकरणाच्या भाषेमध्ये नाम असं म्हणतो. काय म्हणतो? नाम. मग लक्षात घ्या, नाव म्हणजेच काय? तर नाम. मग समजलं? कोणाकोणाला आपण नाव देतो? तर लक्षात घ्या, सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला दिसणारी, न दिसणारी, पाहू शकणारी डोळ्यांनी किंवा न शकणारी, सजीव असो निर्जीव असो, कोणत्याही गोष्टीची नावं दिली आहेत त्यांना आपण काय म्हणतो? नाम असं म्हणतो. बघा, नाम ही विकारी जात आहे, आताच आपण बघितलं. आता विकारी का सांगितलंय? का बरं? कोणत्या कोणत्या गोष्टीचा विकार होतो? तर लिंग, लक्षात घ्या रे बाळांनो, वचन, विभक्ती, काळ आणि पुरुष या घटकांचा काय होत असतो? परिणाम ज्या परिणाम ज्या शब्दावर होत असतो त्याला पण काय म्हटलं जातं? विकारी जात असं म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही? राम म्हटलं तर मुलगी समजणार आहे, श्याम म्हटलं तर अरे राम म्हणजे मुलगा, श्याम म्हणजे मुलगा, कविता म्हटलं तर मुलगी, राधा म्हटलं तर मुलगी, हो की नाही? म्हणजे समजतं की नाही आपल्याला की लिंगावरून बदल होतो. एक असेल तर मुलगा आणि एक असेल तर मुले, बरोबर आहे की नाही? घरच्यांना वगैरे असते, प्रत्येक शब्दाचं रूप बदलतो. मग लक्षात घ्या, अविकारी काय आहे? विकारी काय आहे? लिंगवचन विभक्तीमुळे त्याच्यात परिणाम होतो. पुढे आता लक्षात घेऊया नामाचे वर्गीकरण. आता नामाचं वर्गीकरण काय होतं? तर लक्षात घ्या, धर्मीवाचक आणि धर्मवाचक अशा 2 गटामध्ये नामाचं वर्गीकरण होतं. मी नामाचे प्रकार म्हणत नाहीये, मी काय म्हणते? नामाचे वर्गीकरण. नामाचे वर्गीकरण 2 प्रकारे होते. कोणतं आहे? एक आहे धर्मीवाचक आणि दुसरं आहे धर्मवाचक. पुढे लक्षात घ्या, मराठीमध्ये नामाचे 3 प्रकार आहेत. मराठीमध्ये नामाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. एक आहे सामान्य नाम, दुसरं आहे विशेष नाम, तिसरं आहे भाववाचक नाम. काय आहे? भाववाचक नाम. लक्षात घ्या, नामाचे वर्गीकरण म्हटलं तर नामाचे वर्गीकरण 2 भागामध्ये होतंय, 2 गटामध्ये होतंय. एक आहे धर्मीवाचक आणि दुसरं आहे धर्मवाचक. धर्मी आणि धर्म दोघं वेगळे वेगळे आहेत. आणि नामाचे प्रकार किती आहेत? तर 3 प्रकार आहेत. एक आहे सामान्य नाम, दुसरं आहे विशेष नाम
आणि तिसरं आहे भाववाचक नाम. क्लिअर, समजलं? नेक्स्ट बघा, सामान्य नाम. एकाच जातीतील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्यपणे नाव दिले जाते, त्यास सामान्य नाम असे म्हणतात. लक्षात घ्या, आता इथे महत्वाचं लक्षात घ्या, इथून तुम्हाला समजलं पाहिजे. बघ, त्यांनी काय सांगितलंय, एखाद्या जातीतील समान गुणधर्मामुळे, एखादी जात आहे त्या जातीतील जे घटक आहे हे सगळे घटक कसे पाहिजे, समान गुणधर्माचे जे घटक असतात, समान गुणधर्माचे जे घटक आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मग त्यांना जी नावं दिलेली आहेत त्यांना आपण थोडक्यामध्ये काय म्हणत असतो, त्यांना आपण थोडक्यामध्ये सामान्य नाम म्हणत असतो. त्यांनी बघा हे लक्षात घ्या, एकाच जातीचे किंवा एकाच गटाचे किंवा एकाच घटकाचे समान गुणधर्म असणाऱ्या वस्तूला जे सर्वसामान्यपणे आपण जे नाव देतो त्याला आपण थोडक्यामध्ये काय म्हणतो, सामान्य नाम असं म्हणतो. क्लिअर? आता इथे लक्षात घ्या, मुलगा. आता हे बघा, व्यक्ती. आता व्यक्तीमध्ये सगळे चालेल, माणसं सगळे, मुलं बिलं, म्हातारे बितारे सगळं व्यक्ती. जर मी म्हटलं प्राणी, त्या प्राण्यांमध्ये सगळे चालेल, गाई घोडे कुत्रे मांजरे सगळे प्राणी. पक्षी, पक्षाचं वेगळं चालेल, मग त्या शहामृग पण आलं, चिमणी पण आली, पोपट काळा वेगळा सगळे सगळे आले पक्षी. म्हणजे लक्षात घ्या, प्राणी एका गटात, समान जातीचे गुणधर्म असणारे, बरोबर आहे की नाही, ज्यांना 4 पाय आहेत ते प्राणी. पक्षी ज्यांना उडता येतंय, हो की ना, पंख आहेत, अंड या प्रकारामध्ये येतात, मग ते पक्षी आहेत. व्यक्ती, मग ते मेल आहेत की फिमेल आहेत, तर मग ते व्यक्ती म्हणून आहेत. किंवा फुलं, मग हे फुल हे काय आहे बाळांनो, हे सामान्य नाम आहे. मग याच्यामध्ये गुलाब येईल, मोगरा येईल, जाई येईल, जुई येईल, चाफा येईल, हो की नाही, सदाफुली येईल, सगळ्या प्रकारची फुलं येतील. मग हे फुल हे नाव काय झालं बाळांनो, फुल हे नाव काय झालं, सामान्य नाम झालं. किंवा मग इथे आता मी म्हणेन देश. मग फक्त भारतच काय ते नाही, जगातले प्रत्येक देश, हो की नाही, जगातला प्रत्येक देश, छोटा मोठा सगळे. मग भारत येईल, अमेरिका येईल, जपान येईल, चायना येईल, सगळे देश येतील. मग देशा शब्द काय झाला, देशा शब्द सामान्य नाम झाला. जर मी इथे असं म्हणेन पर्वत, मग फक्त भारतातले महाराष्ट्रातलेच पर्वत का, तर नाही, जगातले सगळेच पर्वत, सगळेच. मग आपले कळसुबाई येईल, माउंट अबू येईल, कैलास पर्वत येईल, सगळे पर्वत येतील. माउंट, अजून काय एव्हरेस्ट सुद्धा येईल की माउंट एव्हरेस्ट सुद्धा येईल, सॉरी. मग लक्षात घ्या, पर्वत म्हटलं तर पर्वत, नदी म्हटलं तर नदी, मग त्या जगातल्या सगळ्याच नद्या. मग लक्षात घ्या, एकाच जातीच्या समान गुणधर्म असणाऱ्यांना जी नावं देतो आपण त्यांना काय म्हणणार आहोत, सामान्य नाम असं म्हणणार. मग ते एकाच जातीचे, एकाच घटकाचे, एकाच गुणधर्माचे जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, सामान्य नाम असं म्हणतो. क्लिअर? बघा, उदाहरणार्थ मुलगा, देश, नदी, पर्वत, शाळा हे सगळे काय झाले बाळांनो, हे सगळे सामान्य नाम झाले. हे महत्वाचं आहे. सामान्य नाम हे जातीवाचक असते. सामान्य नाम हे कसं असतं बाळांनो, जातीवाचक असतं. जसं हे फूल बघितलं, व्यक्ती बघितलं, फळ, नद्या आहे काय आहे, जातीवाचक नाम आहेत. काय आहे, जातीवाचक नाम आहे. हे महत्वाचं. सामान्य नाम कसं असतं, सामान्य नाम हे जातीवाचक. बघा, आपण तर नद्या, मुलं किंवा मुलगी, पुस्तक, अजून दुसरं शिक्षक, देश, हे सगळं काय आहे, हे जातीवाचक नाम आहे. काय आहे, एक ती जात आहे ना. सामान्य नाम काय आहे, जात आहे. सामान्य नाम काय असते, की होल अँड सोल एक जात असते, घटक असतो, जात. मग सामान्य नाम काय झाली, जातीवाचक झाली. सामान्य नाम काय झाली, जातीवाचक झाली. पुढे घ्या, सामान्य नामाला जातीवाचक नाम किंवा गटवाचक नाम सुद्धा असं म्हणतात. मग सामान्य नामाला अजून काय म्हटलं जातं, जातीवाचक सुद्धा म्हटलं जातं आणि गटवाचक सुद्धा म्हटलं जातं. बघा, पर्वत म्हटलं की तुम्ही पर्वताचा एक वेगळा जात करणार, गट करणार. माणसं म्हटले की माणसाचा वेगळा, नदी म्हटले की नदीचा गट वेगळा येतोय. मग त्याच्यामध्ये ते सोडून द्या की 12 आहेत की वर्षातून एकदा वाहणाऱ्या आहेत, त्या त्या शीत नद्या आहेत, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. किंवा ते लुप्त नदी आहे, आपल्याला काहीच घेणं देणं नाही. पण ते एकाच जातीत आली. नदी म्हटली की नदीच्या जातीत आली, ठीक आहे. फुलं म्हटले तर फुलाच्या जातीत आली. मग सामान्य नाम म्हणजे काय, तर सामान्य नाम हे जातीवाचक आहे किंवा मग गटवाचक आहे. समजून घ्या. ओके, क्लिअर? नेक्स्ट बघा, सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. आता अगेन या सामान्य नामाचे सुद्धा 2 प्रकार पडतात. बघा, एक आहे समुदायवाचक, त्यालाच आपण समूहवाचक सुद्धा म्हणणार आहोत. आणि दुसरं आहे पदार्थवाचक. लक्षात घ्या बाळांनो, सामान्य नाम हे कसं आहे, जातीवाचक आहे. का बरं,
आपण एकाच गुणधर्म असणाऱ्या होल अँड सोल जातीला, घटकाला, गटाला काय करत असतो, दाखवत असतो, की नाही. मग आपण त्याला काय म्हणतो, सामान्य नाम म्हणतो, किंवा त्याला गटवाचक पण म्हणतो आणि जातीवाचक सुद्धा म्हणतो. मग याच्यामध्ये सगळ्या टाईपचे लोक येणार, की नाही. अगदी तसं. मग हा कसा आहे, जातीवाचक आहे. मग इथे लक्षात घ्या, परत त्याचे दोन प्रकार सुद्धा आहेत. एक आहे समुदायवाचक, त्यालाच आपण समूहवाचक सुद्धा म्हणू, आणि दुसरं आहे पदार्थवाचक. काय म्हणणार आहोत, पदार्थवाचक सुद्धा म्हणणार आहोत. चला यातला पहिला प्रकार बघा, समुदायवाचक. काय आहे, समुदायवाचक. बघा, हे समूहासाठी दिले जाणारे नाव असते. आता समुदाय किंवा समूह, डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्हाला कसला अर्थ होणार आहे, तर समूहाचा अर्थ तुम्हाला समजणार आहे. मग ज्या शब्दातून तुम्हाला समूहाचं नाव येतं किंवा समूह असल्याचं प्रदर्शित होतं, त्यांना आपण काय म्हणणार आहोत, समुदायवाचक किंवा मग समूहवाचक असं म्हणणार आहोत. उदाहरणार्थ बघा, कळप. आता कळप कोणाचा, जनावरांचा. मग त्यात गायी आल्या, बैल आले, हे की नाही, कळप. त्यात प्राण्यांचा समूह कळप. समूह दिसतो. कळप हा जरी शब्द असला, हा जरी एक शब्द असला, पण एकच गाय असेल, एकच बैल असेल, त्याला आपण कळप म्हणू का रे, एकच गाय आहे त्याला आपण कळप म्हणणार आहोत का, नाही. त्यात भरपूर सारे आले ना, मग त्यांचा एकत्रित जो समूह आहे त्याला आपण काय म्हणतो, कळप. पुढे बघा, गर्दी. एक माणूस असेल तर आपण गर्दी म्हणू का रे, नाही. गर्दी अनेक माणसं आहेत. थवा, जमाव, मोळी, लाकडाची. एक जर लाकूड घेतलं आणि ते म्हटलं डोक्यावर ठेवून चाललं, त्याला मोळी म्हणणार आहोत का, नाही. लाकडाची काय पाहिजे, मोळी. ताफा, ढीग, सैन्य. मग लक्षात घ्या, ज्यातून तुम्हाला समूह दिसतो किंवा समुदाय दिसतो, त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणणार, समूहवाचक नाव म्हणणार आहोत. दुसरं बघा, पदार्थवाचक. त्याला द्रव्यवाचक नाम सुद्धा आपण म्हणतो. पदार्थवाचक नाम किंवा मग द्रव्यवाचक नाम असं पण म्हणणार आहोत. हे अशा वस्तूसाठी ज्या परिमाणात मोजाव्या लागतात. आता बघा, समूह म्हटलं तुमच्या डोक्यात समजून गेलं की अरे याच्यामध्ये समूह असला पाहिजे, म्हणजे आपण त्याला समूहवाचक म्हणतो. दुसरं आहे पदार्थवाचक नाम. काय आहे, पदार्थवाचक नाम. इथे असं लक्षात घ्या, असे पदार्थ जे मोजण्यासाठी आपल्याला परिमाण लागतं. काय लागतं, परिमाण लागतं, है की नाही. मग अशा पदार्थांना आपण काय म्हणणार आहोत, पदार्थवाचक किंवा द्रव्यवाचक म्हणणार आहोत. या वस्तू संख्येत मोजता येत नाही. 1, 2, 3, 4, 10, 15, 100 असं काही संख्येत आपल्याला मोजता येत नाही अशा वस्तू. पदार्थवाचक नाम हे एक वचने असतं. लक्षात घ्या बाळांनो, पदार्थवाचक ज्यांना परिमाण लागतं त्यांना आपण काय म्हणतो, पदार्थवाचक. त्या संख्येमध्ये मोजता येत नाही. आता म्हटलं आपण दुकानामध्ये, तुम्हाला आई म्हटली की जा रे साखर घेऊन ये. आपण साखर घेताना दुकानदाराला काय म्हणतो, 1 किलो द्या, ठीक आहे ना, अर्धा किलो द्या, 5 किलो द्या, 10 किलो द्या. किलो मध्ये म्हणतो की नाही, की म्हणतो आम्हाला 10,000 दाणे द्या, 50,000 दाणे द्या. कारण की 1-2 दाणे तर काही चहा होणार नाही. चहा करायला पण कितीतरी 1000 लागतील की नाही, किंवा 100-200 तरी लागतीलच. मग लक्षात घ्या, आपण संख्येमध्ये मोजतोय का, तर अजिबात नाही. त्याला काय लागतंय, परिमाण लागतंय, हे की नाही. दुसरं लिटर बघा, लिटर. दूध आणायला काय म्हणतो आपण, अर्धा लिटर, 2 लिटर, 5 लिटर, 10 लिटर. पण ड्रॉप्स मध्ये म्हणतो कितीतरी ड्रॉप्स द्या, 50,000 ड्रॉप्स द्या, 10,000 ड्रॉप द्या, 1000 ड्रॉप्स द्या, असं काय म्हणतो का, नाही ना. मग आपण एका लिटर परिमाणात मोजतो. किलोमीटर, आम्ही 100 पावलं गावाच्या बाहेर गेलो का, 10,000 गेलो, 50,000 गेलो, पावलं मोजत जातो का, नाही. आपण त्याचे मीटर, किलोमीटर असं काही परिमाण वापरतो. मग लक्षात घ्या, अशा वस्तू की ज्या आपण एक एक करून मोजत नाही, संख्येत मोजत नाही, ज्यांना मोजण्यासाठी परिमाण वापरले जातात, त्या वस्तूंना, त्या पदार्थांना आपण काय म्हणतो, पदार्थवाचक म्हणतो किंवा द्रव्यवाचक असं म्हणतो. क्लिअर. पुढे बघा, पाणी. बघा, पाणी मी आता सांगितलं. पाणी कसं लिटर मध्ये मोजतो की 1 लिटरची बॉटल द्या, 10 लिटरची बॉटल द्या. गहू, परत ते साखर, सोने सुद्धा आपण कॅरेट मध्ये घेतो. तारे बघा, ताऱ्यांना सुद्धा मोजू शकतोय का आपण, नाही. मग लक्षात घ्या, ज्यांना आपण मोजू शकत नाही एक एक करून, ज्यांच्यासाठी काय असतं, परिमाण लावलेले असतात, त्या वस्तूंना आपण काय म्हणतो, पदार्थवाचक म्हणतो किंवा मग द्रव्यवाचक असं म्हणतो. क्लिअर. पुढचं घ्या, विशेष नाम. पुढचं आहे विशेष नाम. हे एखाद्या जातीतील विशिष्ट घटकाचा व्यक्ती, वस्तू, प्राणी यांचा बोध होतो ज्या नामाने ते विशेष नामाचे होतं. आपण बघा, आता बघितलं की जे जात दाखवतो, घटक दाखवतो किंवा गट दाखवतो, त्यांना आपण काय म्हणतो, सामान्य नाम.
आता यांच्यामध्ये काय असतं, समान गुणधर्म असतात, यांच्यामध्ये काय असतात, समान गुणधर्म असतात. मग त्यांनी काय सांगितलं, एखाद्या जातीतील विशिष्ट घटकाला, मग ते प्राणी असेल, वस्तू असेल, सजीव असेल, निर्जीव असेल, त्या एखाद्या घटकाला आपण ज्या वेळेस नाव देतो त्याला आपण काय म्हणतो, विशेष नाम असं म्हणतो. काय म्हणतो, विशेष नाम. आता इथे उदाहरण बघा. आता मुलगी म्हटलं तर हे सामान्य नाम, मुलगी म्हटलं तर हे सामान्य नाम. मग आता इथे लक्षात घ्या, या सामान्य नामामध्ये आता मी जर असं म्हटलं की राधा, आता इथे भरपूर साऱ्या मुली झाल्या की नाही, खूप साऱ्या मुली आहेत, पण याच्यातली मी फक्त एवढंच म्हटलं की राधा. आता ही मुलगी हे काय आहे, सामान्य नाम आहे. मुलगी हे काय आहे, सामान्य नाम आहे. मुलगी हे सामान्य आहे. आणि याच्यामधले म्हटलं की राधा नावाची मुलगी, राधा हे बाकीच्या कोणीच नाही, मी फक्त राधाला म्हणते. किंवा म्हणते आरोही, आरोहीला समजते. कविता, कविताला समजते. आशा, प्रिया, म्हणजे प्रत्येकीचं वेगवेगळं नाव आहे. मग सेम त्यांनी काय सांगितलं की समान गुणधर्म असणाऱ्या ज्या जातीतल्या असतात त्यांना आपण ज्यावेळेस विशिष्ट घटकांना ज्यावेळेस नाव देतो. आता ह्यात भरपूर साऱ्या मुली आहेत, समान आहेत, पण त्या घटकातला आपण ज्यावेळेस विशिष्ट वेळेस नाव देतो त्यांना आपण काय म्हणतो, सो विशेष नाम असं म्हणतो. इथे जर मुलगा असता तर मुलगा सामान्य नाम, आणि मी म्हटलं असतं रवी, राजू, अजून काय म्हटलं असतं, सूरज, बिरज, जे काय नाव असेल, मग आपण त्यावेळेस त्यांना काय म्हणू, आपण विशेष नाम म्हणू. काय म्हणू, विशेष नाम. क्लिअर, समजलं. बघा, एकाच जातीतील विशिष्ट घटकाचा, एकाच जातीतील की नाही विशिष्ट घटकाचा ज्यावेळेस उल्लेख करतो त्यावेळेस आपण त्यांना विशेष नाम म्हणतो. उदाहरणार्थ बघा, राम, सीता, हिमालय, भारत, संभाजीनगर, हत्ती. बघा, राम मुलगा सामान्य नाम आहे, त्यातलं विशेष नाम राम. सीता मुलगी या विशेष सामान्य नामामध्ये तिचं नाव काय झालं, सीता, विशेष नाम. हिमालय पर्वत या सामान्य नामाचं, पर्वत हे काय सामान्य नाम, त्याचं विशेष नाम हिमालय. भारत देश, कशातला, देश या सामान्य नामातला भारत. संभाजीनगर जिल्हा, जिल्हा हे सामान्य नाम आहे, त्याचं संभाजी. हत्ती अगेन प्राणी, प्राणी या सामान्य नामामधलं प्राणी हे विशेष नाम. क्लिअर, समजते. मग लक्षात घ्या, जेव्हा एकाच जातीतील विशिष्ट घटकाला ज्यावेळेस नाव दिलं जातं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार आहोत, विशेष नाम. बघा, विशेष 100 मुलं आहेत, त्याच्यामध्ये आपण फक्त बरोबर आपल्या भावाला आवाज दिला, रोहित जर मी म्हटलं तर रोहितच उठेल, काय की नाही. जर प्राणी आहेत, भरपूर सारे प्राणी, प्राणी म्हणजे सामान्य नाम, आणि मी म्हणते हत्ती कुठे आहे, हत्ती दाखवा, हत्तीकडेच लक्ष द्यायला आपलं, हो की नाही. म्हणजे त्यातल्या विशिष्ट घटकाला ज्यावेळेस आपण नाव देतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, विशेष नाम असं म्हणतो. क्लिअर. बघा, विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. विशेष नाम हे कसं असतं, व्यक्तिवाचक. बघा, राधा, इथे 100 जण असतील, मात्र राधा हे व्यक्तीला दाखवलं मी, मग व्यक्तिवाचक आहे. भारत व्यक्तिवाचक, संभाजीनगर व्यक्तिवाचक, अस्वल व्यक्तिवाचक. मग लक्षात घ्या, हे कसं असतं, व्यक्तिवाचक असतं. विशेष नाम हे सामान्य जातीतील विशिष्ट असतं, बरोबर आहे. विशेष नाम हे एकवचनी असतं, हे महत्वाचं आहे. विशेष नाम कसं असतं बाळांनो, एकवचनी असतं. क्लिअर. चला, राहिलेला पास नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू.